गुड मॉर्निंग. क्या आहे सकाळचे 9 वाजताची टायमिंग आणि मस्त असं ऊन पडलं आहे. म्हणून म्हटलं चला आता आपण शूटिंग घेऊया. जरासं पाऊस असला की शूटिंग घ्यायला येत नाही, म्हणून मग आज गेटच्या बाहेर येऊन छानपैकी शूटिंग घेते. इकडे वरती तुम्हाला तार दिसते. ती काल आमची लाईट नव्हती, मग तार नवीन बसवली, तिथे नवीन वायर टाकली. इकडे एक वेल दिसतोय वरती तुम्हाला. गोकर्णाचा वेल लावलाय मी टेरेसवरती आणि तो खाली आलाय आणि त्याची फुलं दिसत आहे तिकडनं समोर आलं की. आभाळ पण एकदम मस्त असं स्वच्छ वाटतं. निळे ढग आलेले आहेत मध्ये मध्ये. बरं वाटतंय बघायला आणि वातावरण एकदम शांत थंड आणि पाऊसमय असं आहे. इकडे बघा जास्वंदीच्या झाडाला तशी कळे यायला लागलेले आहेत. पाऊस कमी झाला की सकाळचं मी शूटिंग घेते आणि फुलं दिसत आहेत तुम्हाला इकडे जास्वंदीची. आणि हे झाड एक आहे ते नर्सरीतनं आणले. परवा आम्ही कुणकेश्वरला गेलो त्यावेळी सोमवारी. अजून ते कुंडीत आहे छोट्या. ते म्हटले मोठ्या कुंडीत काढून लावलं तरी चालेल, पण मी काही ते लावलेलं नाही. कारण आपण झाड काढलं आणि दुसरीकडे लावलं तर कसं येईल काही कळत नाही, म्हणजे चांगलं नाही वाढलं तर, म्हणून मग मी काहीच केलेलं नाही. त्याचं जसं आहे तसं ठेवून दिलं आहे ते. आणि इथे एक फुल उमललेलं आहे बघा. आत्ता हे आज पहिलंच फुल आले. ह्याचं छानसा कलर आहे त्याचा. पण ही कशी सीझनल आहेत, म्हणजे थोड्या दिवसांनी त्याचा सीझन संपला की ते झाड पण सुकून जातं आहे सगळं. आणि कुठेतरी बी पडलेलं असते ते एखादं असं रोप त्याचं उगवते. ही आमची इकडे तुळस आहे, मस्त अशी फुललेली आहे. पावसामुळे चांगली त्याची हिरवीगार अशी सगळीकडे झाडं पण दिसत आहेत. हे असं सकाळचं शांत आणि थोडंसं थंडावा आहे आज ह्याच्या वातावरणात. इकडे झोपाळा आमचा. काम झालं की मी इथे झोपाळ्यात येऊन बसत असते आणि मग इकडची समोरची झाडं मला सगळी दिसतात. डोळ्याला गारवा पण दिसतोय. कुठे जागा मिळेल तिथे मी झाड लावत असते आणि कुठं नवीन झाड कोणाकडे आहे तेही बघत असते. चला तर आता मी आली आहे आतमध्ये. जाऊया आपल्या हॉलमध्ये. आमच्या सकाळची सगळी कामं आवरलेली आहेत. हॉल अगदी सगळं स्वच्छता वगैरे झालेली आहे. इकडे आमचा डॉगी फिश टँकवरती ठेवला आहे. नक्षत्रा सर दोघेही शाळेत गेलेले आहेत. सर शिकवायला गेलेले आहेत, नक्षत्रा गेलेली आहे शाळेत आता तिच्या. आणि हा बघा इथे जिथे फिश टँक आहे तिथे हा डॉगी आम्ही खाली त्याला पायपुसणी ठेवून त्याच्यावरती मी ठेवलेला. आणि बरेच जण ते आले की घाबरायचे की तुमचा कुत्रा तिथे आहे बसलेला असं म्हणायचे आम्हाला. असं हे सकाळचं टायमिंगचं चाललेलं आहे माझं शूटिंग घेण्याचं. हाय, नमस्कार. मीना काळे यांचे चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आणि दुपारचे वाजलेले आहेत 12:30 झाले. आणि इकडे भात शिजायला ठेवलाय गॅसवर. पातेल्यात मोठ्या इकडे दिसतोय तुम्हाला, मोठ्या नव्हे इकडे छोट्या या पातेल्यात भात शिजतोय. इकडे आमटीच घातलेली आत्ताची दुपारी जेवणाला. आणि हे मोठं पातेलं ठेवलंय आणि ह्याच्यावर तुम्हाला चाळण दिसते. स्टीलची चाळण आहे, म्हणजे ती आहे मोदकची तयारी. आज कसले मोदक, तर आज काय संकष्टी वगैरे काय नाही आहे, पण संकष्टी दिवशी मोदक केलेले आणि त्याचं सारण राहिलेलं.
फ्रीजमध्ये ठेवून दिलेले, म्हणजे मुद्दामच मी जादाचं करतच असते तसं केलेलं. मग ते आता म्हटलं आज करूया आता मोदक, दुपारी मस्तपैकी खायला नक्षत्र शाळेत आल्यावर तिला पण होतं. आणि आमचे मोदक असतात ते गव्हाच्या पिठाचं, तळून नाही तर उकडायचे. गव्हाचं पिठाचं सारण असते बघ, हे असते कवरवरचं. तांदळाचं जे करतो आपण कोकणात तांदळाचं असतं ते. माझं आहे गव्हाचं पीठ मळून ठेवलेलं. आणि इकडे बघा हळदीचं पान, हे एकदम ताजं असं आहे. हे पान काय मी विकत आणलेलं नाही आहे. तर आम्ही चालायला गेलेलो तर एका काकीने त्यांच्या तिथे हळद लावलेली त्यांनी, मग आम्हाला अशी कापून दिली त्यांनी. बघा किती छान वाटतात मस्त अशी. आणि तर हे मी आता ह्या मोदक पात्रात ठेवणार आहे आणि त्याच्यावर ठेवायचे आहेत मोदक. अजून तयार करणार आहे, फक्त पाणी गरम करायला ठेवलं इकडे. आणि इथे सारण तयार केलेलं आहे, फ्रीजमध्ये ठेवलेलं. ते तुम्हाला दाखवते. डब्यात मी असं भरून ठेवले. त्याच्यात फक्त आपल्याला बनवायचे आहेत मोदक. असं माझं दुपारचं काम चाललेलं आहे. तर गेटकडे कोण आले बघूया. गेटकडे सर आले लवकर, अचानकपणे. दरवाजा बंद आहे माझा, किल्ली त्यांच्याकडे असते, मग दरवाजा उघडायला येतो. असं काम चाललेलं आहे. तर आता चला मोदक आता बनवायचे. आता होतंय की नंतर ते बघूया. हळदीची पानं मी कट केली अर्धी अर्धी आणि असं पुरा चाळणभर आता ही ठेवून दिलेले आहेत. आता ह्याच्यावर फक्त मोदक बनवायचे आणि उकडायला ठेवायचे. आणि हळदीचे पान कशाला, तर त्याचा वास खूप छान येतो मोदक शिजताना, आणि शिजल्यावर पण मोदक खाताना पण आपल्याला वास येतो. म्हणून त्याच्या खाली इकडे कोकणात तरी हळदीची पानं ठेवतात. त्यामुळे मला पण हे माहीत झालं, तर म्हटलं तुम्हाला सांगूया. चाललेलं आहे माझं मोदक बनवायचं. आणि पातेलं शिजायला पाणी गरम करायला ठेवलं आहे. आणि आता मी तिथे सगळे मोदक बनवून तयार करून घेणार आणि मग नंतर उकडायला ठेवणार. तर हे आहे गव्हाचं पीठ. गव्हाच्या पिठाची पारी बनवायची. आणि सारण आपलं शेंगदाणे, ओलं खोबरं आणि गूळ, वेलची पावडर, ड्रायफ्रूट्स थोडेसे असं आहे. उरलेल्या सारणाचं बनवायचं चाललेलं आहे. हाताला तेल लावून घेतले. बघा सारण थोडंसं असं भरायचं. मोदक तयार करून झाले आणि आता आपण उकडायला ठेवून देऊया याच्यात. कसं दुपारी घरी लवकर आल्यामुळे माझं शूटिंग घ्यायला त्यांना मिळालं. त्यामुळे आता शूटिंग झाले, नाहीतर काय मी आता दाखवणार नव्हते. डायरेक्ट मोदक करून उकडायला ठेवणार होते. तर हे आहेत गव्हाचं पीठ आहे, वरती आहे ते. आणि सारण सेमच आहे, नारळ, खोबरं आणि शेंगदाणे. आता हे बघा छोटे छोटे बनवलेले आहेत. आणि जेवढे बसते तेवढे तर बसवणार ह्याच्यात. मी उकडायला ठेवले. 15 ते 20 मिनिटात हे उकडून होत आहेत आपले तयार. सगळे बरोबर बसले एवढे सगळे. ठेवून झालेले आहेत मोदक. आता हे झाकण हे ताट ह्याच्यावर ठेवते, शिजायला ठेवले.